सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण वाचलं की सीडर रॅपिड्स इथे भरणाऱ्या प्रदर्शनासाठी प्राध्यापक ब्रँडी आणि प्राध्यापक विल्सन यांच्याबरोबर संगनमत करून सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला तिथं पाठवलं होतं. तर पुढे बघूया आता तिथे काय होतं आहे. आत्मनिर्भर, प्रगल्भ, धीरगंभीर स्वभावाचा विनम्र विद्यार्थी म्हणून जॉर्ज कॉलेजच्या विद्यार्थी वर्गात प्रिय होता. स्टेट कॉलेजने त्याच्यावर टाकलेला विश्वास अनाठाई नव्हता. प्रदर्शनात मांडलेल्या त्याच्या 4ही चित्रांना पारितोषिकं मिळाली. एवढंच नव्हे तर त्या 4 न्यू मेक्सिकोतील युक्का वनस्पतीच्या चित्राची निवड शिकागोत भरणाऱ्या वर्ल्ड्स कोलंबियन एक्सपोजिशनसाठी झाली. तेथे तर जगातील रथी महारथींची चित्रं मांडली गेली होती, पण तिथेही त्या दुर्मिळ युक्का वनस्पतीच्या चित्राला विशेष सन्मान मिळाला. आयोवा राज्यातील झाडून साऱ्या वृत्तपत्रांनी या विशेष सन्मान मिळवणाऱ्या चित्राची आणि चित्रकर्त्याची नोंद मोठ्या अगत्यानं घेतली होती. औचितपणे मिळालेल्या या प्रसिद्धीपेक्षा सन्मान पारितोषिकापेक्षा जॉर्जला अधिक आनंद कशामुळे झाला असेल तर तो प्राध्यापक विल्सन यांच्या वरांड्यात घडलेल्या स्नेहसोहळ्याचा. आपल्या आयुष्यात पूर्वीच्या जे काही राहून गेलं होतं, त्यांनी जे सवयी लावून घेतलेल्या होत्या, त्यामुळे जॉर्ज इतर मुलांपेक्षा वेगळा पडे. वसतिगृहाला जाग येण्यापूर्वीच जॉर्ज कॉलेजच्या उद्यानात किंवा गावाबाहेरच्या झाडीत पोहोचलेला असे. इतरांना पुस्तकातून मिळत होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान तो प्रत्यक्ष निसर्गातून मिळवित होता आणि त्यामुळेच तो अभ्यासात इतरांच्या कितीतरी पुढे असे. जॉर्ज आता प्राध्यापक विल्सनचा उजवा हात झाला होता. त्याच्या कामाला पूर्ण रात्रसुद्धा पुरी पडत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीतही त्याच्यावर सोपवलेल्या कॉलेजच्या वनस्पती उद्यानाची देखभाल करण्यासाठी तेथेच त्याला राहावं लागे. स्वतः जॉर्जलाही ही कामगिरी खूप आवडे. सारी कामं उरकून पुन्हा रानात जायला तो मोकळा असे. एम्सच्या वेशीबाहेर भरपूर झाडी होती. त्या झाडीत अनेक ठिकाणी दलदल माजलेली होती. काही ठिकाणी तर अख्खा माणूस गाडला जाईल एवढी ती खोल होती. जॉर्ज या धोकेबाज दलदलीसंबंधी प्राध्यापक विल्सन यांच्याशी नेहमी चर्चा करीत असे. या दलदलीतील पाण्याचा निचरा कसा करता येईल याबद्दलची एक योजनाही त्यानं त्यांच्यासमोर मांडली होती. नेहमीप्रमाणेच तो एकदा आपली वनस्पतींचे नमुने गोळा करण्याची पोतडी, बृहदर्शक भिंग आणि जाळी घेऊन आपल्या झाडीतील मोहिमेवरून परतत होता. दलदलीत एक छोटा मुलगा निर्धास्तपणे खेळताना त्याला दिसला. जॉर्जला त्याचं तसं खेळणं धोकादायक वाटलं, म्हणून त्याने त्याला बाहेर येण्यासाठी हाक मारली. पण व्हायचं तेच झालं. तो छोकरा चिखलात घसरून पडला. जॉर्जनं धावत जाऊन त्याला काढलं आणि आपल्या रुमालानं साफ केलं. मग तो त्या छोकऱ्याला म्हणाला, बाळा, तू त्या छोट्या लोकांची घरं उद्ध्वस्त का केलीस? घरं? मी उद्ध्वस्त केली? कुठले लोक? त्या छोकऱ्याला काही बोधच होईना. तो बुचकळ्यात पडला. मग जॉर्जनं त्याला चिखलात राहणारे प्राणी आणि त्यांची घरं दाखवली. त्यांची माहिती दिली. खरंच की मी इतके दिवस या लोकांच्या घरांची छपरं तुडवून जात होतो. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला फार अपराधी वाटलं. मग जॉर्जने त्याला एक मोठी पाकोळी पकडून दिली. तीही चिखलात घर करून कशी राहते ते वर्णन करून सांगितलं. मुलाने ती पाकोळी स्वतःजवळ ठेवण्यासाठी मागितली तेव्हा जॉर्जने तिला सोडून दिलं आणि तसं का सोडून दिलं हेही त्या छोकऱ्याला पटवून दिलं. नंतर बराच वेळ ते दोघे गप्पा मारीत होते. शेवटी जॉर्जनं त्या छोकऱ्याला त्याचं नाव विचारलं. हेनरी वॅलेस. पुढे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पद भूषवणाऱ्या त्या मुलाने आपलं नाव सांगितलं. म्हणजे तो आमच्या प्राध्यापक वॅलेसचा मुलगा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वनस्पती उद्यानात छोट्या हेनरीने जॉर्जला गाठलं. रोज संध्याकाळी जॉर्जबरोबर झाडीमध्ये फिरायला जायची परवानगी आईकडून मिळवून हेनरी हजर झाला होता. हेनरीला जॉर्जने स्वतः तयार केलेलं एक गुलाबाचं कलम दाखवलं.
त्या झाडाला एका फांदीवर पिवळे गुलाब लागले होते, तर दुसऱ्या फांदीवरती लाल गुलाब. हेनरीनं त्याला असं कलम करण्यामागचा हेतू विचारला. तेव्हा जॉर्जनं त्याला सांगितलं, कलम केल्याने झाडाची वाढ झपाट्यानं होते. तसंच एखाद्या वातावरणात एखादं झाड टिकाव धरू शकत नसेल, तर त्याच वातावरणात जोमाने वाढणाऱ्या एखाद्या मजबूत वनस्पतीच्या मुळावर त्या विशिष्ट वनस्पतीचे कलम केलं, तर ती टिकाव धरू न शिकणारी वनस्पती देखील वाढूच लागते. रोज संध्याकाळी भिन्न वयाचे हे दोघे मित्र हातात हात घालून फिरायला बाहेर जात. जॉर्जनं दाखवलेल्या निसर्गातील रहस्यात छोट्या हेनरीला रस वाटू लागला. त्यालाही वनस्पतीसृष्टीच्या अनेक गोष्टी चटकन उमजू लागल्या. लहान वयातच तो कलम करायला शिकला. ही मैत्री पुढे जॉर्जच्या अखेरीपर्यंत म्हणजे अर्धशतकपर्यंत टिकली. जॉर्जचा आणि हेनरीचा नेहमीच पत्रव्यवहार होत असे. जॉर्जचा सल्ला त्याला मिळत असे. मिडवेस्टमधील वॅलेस फार्म हे हेनरीच्या कर्तृत्वावरच उभं आहे. या कर्तृत्वामागची प्रेरणा जॉर्ज. पुढे कृषी खात्याचे सचिव आणि उपराष्ट्रपतीपद अशी स्थानं भूषवणाऱ्या हेनरी वॅलेसनी जॉर्ज कार्व्हर यांच्या कार्याचा गौरव करताना आपल्या बाळपणीच्या आठवणी सांगितल्या. एखाद्या परिकथेतील गोष्टी ऐकाव्यात इतक्या उत्सुकतेने आणि ओढीने मी निसर्गातील चमत्कार जॉर्जकडून ऐकले. निसर्गाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी त्यांनी मला दिली. माझ्या लहानपणी मला ते निसर्गातील जे जे अद्भुत चमत्कार दाखवीत ते सारेच मला आकलन होत होते असं नाही. पण एक मात्र निश्चित, माझ्यासारख्या छोट्या मुलावर त्यांनी ज्ञानाची जी उधळण केली, माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यानं मी नक्कीच भारावला गेलो होतो. कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या एका कंपूपासून मात्र जॉर्जची कधीच सुटका झाली नाही. पुढे पुढे जॉर्जनेही तसा प्रयत्न करायचं सोडून दिलं. त्याचं असं झालं, वसतिगृहातील खोल्या ओलांडून जात असताना एका खोलीतून जॉर्जच्या कानावर कोण्या विद्यार्थ्याचे कण्णे आले. त्याने खोलीत डोकावून पाहिलं. एक विद्यार्थी पलंगावर वेडावाकडा पडून असह्य वेदनांमुळे तळमळत असलेला त्याला दिसला. जॉर्ज त्याच्या शेजारी बसला. त्याची चौकशी केली. तो एक फुटबॉलचा खेळाडू होता. खेळताना त्याचा पाय जबरदस्त दुखावला गेला होता. जॉर्जने त्या विद्यार्थ्याला पोटावर निजवलं. मग हलक्या हाताने त्या खेळाडूचा पाय घोट्यापासून मांडीपर्यंत सोडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो कणणारा विद्यार्थी वेदनामुक्त होऊन गाढ झोपी गेला आणि जागा झाला तेव्हा आश्चर्याने थक्कच झाला. त्याच्या वेदना संपूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. झालं. दुसऱ्या दिवशी ही बातमी साऱ्या खेळाडूंत पसरली आणि त्या दिवसापासून जॉर्ज कॉलेजच्या खेळाडूंचा अधिकृत मालिशवाला झाला. कॉलेजचे खेळाडू जॉर्जविषयी कौतुकानं बोलत. जॉर्जच्या बोटात काय जादू आहे काही कळत नाही. त्याची लांब सडक बोटं दुखऱ्या भागावरून फिरू लागली की वेदना पळून जातात. एकदा जॉर्जने व्यायाम शिक्षकांकडे तक्रार केली की मालिशसाठी देण्यात येत असलेलं तेल फार जाड असल्यानं ते नीट पसरत नाही. तेव्हा ते व्यायाम शिक्षक म्हणाले की यापेक्षा अधिक चांगलं तेल उपलब्धच नाही. त्यावर जॉर्जनं उत्तर दिलं, मीच मालिशसाठी उत्तम तेल शोधून काढीन. आणि काही वर्षानंतर खरोखरच जॉर्जनं मालिशसाठी उत्तम तेल तयार केलं. कशापासून माहिती आहे? भुईमुगापासून, म्हणजे शेंगदाणे हो आपले. 1894 साली जॉर्जला आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची ही पदवी मिळाली. हा पदवीदान समारंभ म्हणजे आजवर घेतलेल्या अविश्रांत मेहनतीची पावतीच. या समारंभासाठी सौ लिस्टन इंडियानोलाहून खास आल्या होत्या. श्रीमती बर्ड यांनी व त्या सिम्प्सनमधील मित्रांनी त्याचं कौतुक म्हणून खास भेट आणि पुष्पगुच्छ पाठवले होते. आपल्या जुन्या मित्रांच्या या कौतुकाने जॉर्ज गलबलून गेला. आपल्या यशाचं कौतुक करण्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणीतरी आहे या अनुभवाने त्याला कोण आनंद झाला. त्या पुष्पगुच्छातून एक छोटंसं सुंदर फूल निवडून त्यानं ते आपल्या कोटावर लावलं. या सुखद अनुभवाची, हृदय जाणीवेची आठवण म्हणून आपल्या पुढील आयुष्यात जॉर्जनं त्या फुलाची जागा कधीच रिकामी ठेवली नाही. कसलं ना कसलं नाजूकसं सुंदर फूल त्याच्या कोटावर विराजमान झालेलं असे. स्नेहभावनेला द्यावी ती जॉर्जनेच.
प्रेमभावनेचा आदर करावा तो जॉर्जनेच. मधल्या काळात त्याने बरीच घोडदौड केली होती. त्याची 4 चित्र 1893 सालच्या वर्ल्ड्स कोलंबियन एक्सपोजिशनमध्ये निवडली गेली होती. आयोवातील एक बुद्धिमान मुलगा म्हणून तो ओळखला जात होता. युनायटेड स्टेट्स ऑफिसर्स रिझर्व मधला पहिला निग्रो हुद्देदार बनण्याचा मान त्यानं पटकावला होता. पदवीदान समारंभाच्या वेळी पदवी ग्रहण करण्यासाठी तो व्यासपीठावर चढला तेव्हा त्याच्या चाहत्या मित्रांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी देखील टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं अभिनंदन केलं. अभिनंदनाच्या या अभूतपूर्व वर्षावानं जॉर्जचं मन अननुभूत भावनेनं उचंबळून आलं. समारंभ संपल्यावर तो भारावलेल्या अवस्थेत आपल्या खोलीवर परतला. दार ओढून घेतलं. आपल्या आईच्या त्या पवित्र स्मारकासमोर चरख्यासमोर तो गुडघे टेकून बसला. आपल्या या उज्ज्वल यशाचं कौतुक करण्यासाठी आईचा हात पाठीवरून फिरायला हवा होता. आनंदातिशयानं अवघ्राण करायला आई हवी होती. त्याचं अखंड पोरकेपण त्याला फार तीव्रतेनं जाणवलं. कुठे असेल ती आई? आईच्या आठवणीनं व्याकुळ झालेला जॉर्ज कितीतरी वेळ तसाच बसून होता. त्याच्या या यशात सौ मिलहॉलंड, सौ लिस्टन, श्री बर्ड, मारियात्या, मार्टिन, श्री विल्सन, श्रीमती बर्ड या साऱ्यांचाच हातभार लागलेला होता. या साऱ्यांनीच त्याला आपापल्या परीनं मदत दिली होती. त्यांचं व्यक्तिमत्व नकळत कळत कसं असेल ते पण संस्कारित केलं होतं. या साऱ्यांची कृतज्ञतापूर्ण आठवण काढत तो तसाच बसून होता. बाहेर चांगलं संधारून आलं होतं पण त्याचं त्याला भान नव्हतं. प्राध्यापक विल्सन त्याला शोधत आले. हलकेच त्यांनी दार ढकललं. ते थपकले. अंधाऱ्या खोलीत जॉर्ज नेमका कुठे असणार याचा त्यांना अचूक अंदाज आला. त्याच्या भावना ते पूर्णपणे जाणून होते. त्यांनी हलकेच त्याला आपली जाग दिली. काचेची चिमणी पेटवून जॉर्ज दाराशी आला. त्याला ते म्हणाले, चल एकटाच काय बसलास? माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलवले आणि तुला एक बातमी कळली का? कॉलेजच्या विज्ञान शाखेनं तुला सभासद म्हणून स्वीकारलं आहे. जॉर्जच्या थरथरत्या हातातून चिमणी निसटून खाली पडली, फुटली. त्याच्या मानसिक अवस्थेची कल्पना करणं विल्सन साहेबांना अवघड नव्हतं. त्यांचाही कंठ दाटून आला. म्हणाले, पडू दे, त्याचं काय वाईट वाटून घेतोस? तुम्ही काय म्हणत होतात आत्ता मला? खरंच रे बाबा, खरंच. आजपासून तुझी नियुक्ती झाली आहे. तू आता वनस्पतीशास्त्र शिकवणार आणि त्या तुझ्या लाडक्या उद्यानाचाही ताबा तुलाच घ्यावा लागणार. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. काळ्यास काय पण गोऱ्या विद्यार्थ्यालाही अपूर्व वाटावं अशीच ती घटना. आयोवा कॉलेजात शिकवायला नेमणूक होणं ही केवढी मानाची गोष्ट. क्षितिज खूप विस्तारलं गेलं आहे. सारी धरणी परमेश्वराची. तिला ढुंडाळायचं तर आता क्षितिजा पलीकडेच झेप घ्यायला हवी. प्राध्यापक वॅलेसच्या मार्गदर्शनाखाली त्याचं संशोधन सुरू झालं. कृषीशास्त्रात होऊ घातलेल्या क्रांतिकारी प्रयोगाची नांदीच होती ती. जमीन, वनस्पती आणि मानव यांच्या परस्पर संबंधाची सुरेख सायुज्यता सांधली जाणार होती. प्राध्यापक वॅलेस आपल्या या विलक्षण बुद्धिमान लाडक्या विद्यार्थ्यास नेहमी इशारा देत असत. जोपर्यंत जमिनीचा वरचा थर सुरक्षित आहे तोपर्यंतच देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. जमिनीवरचा हा वरचा थर टिकवण्यासाठी नव्हे, तो अधिकाधिक सुपीक आणि सकस बनवण्यासाठी या अजोड गुरुशिष्यांची धडपड चालू होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जॉर्जने मायकॉलॉजी हा विषय निवडला. प्राध्यापक पामेल सारख्या विख्यात प्राध्यापकांच्या हाताखाली त्याचा अभ्यास सुरू झाला. मायकॉलॉजीच्या अभ्यासासाठी त्यानं वनस्पतींचे सुमारे 20,000 नमुने गोळा केले. त्याच्या या विषयावरील दांडग्या अभ्यासानं त्याचा लौकिक वाढला. शास्त्रीय संशोधन पत्रिका त्याचा या क्षेत्रातील अधिकार मानू लागल्या. आयोवा स्टेट रजिस्टरमध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या लेखातील माहितीच्या अधिकृततेसाठी प्राध्यापक बर्ड यांनी जॉर्ज कार्व्हरचा हवाला दिला होता. आपल्या गुरुवरांचा असा विश्वास संपादन करण्यासाठी जॉर्जनं काय काय केलं नाही. सारं आयोवा राज्य विंचरून काढलं.
बागायती, अळंबीची वाढ इत्यादी विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी तो गावोगावी फिरला. या व्याख्यानातून तो शेतकऱ्यांना वनस्पतींवरील संभाव्य रोग आणि प्रतिबंधक उपाय यांची जाणीव देऊ लागला. डायमंड ग्रोवमधला छोटा तोत्रा निग्रो आता साऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ देऊ लागला. मंडळी, इथे आता हे प्रकरण संपतं आहे आणि आपण पुढचं प्रकरण उद्यापासून सुरुवात करणार आहोत वाचायला. तोपर्यंत बाय बाय.